फोर्थ पॉइंट इज अबाउट फेस्टिवल्स, सेलिब्रेशन्स किंवा हॉलिडेज वगैरे. शक्यतो वर्षभरामध्ये असं आहे ना की मे महिना वगैरे आला तरच आपण एखाद्या ट्रिपला वगैरे जातो की जिथे मोर दॅन 7 डेज, 2 वीक्स वगैरे असा आपला चेंज एखादा होतो. जिथं आपण हो. ट्रिपला जातो, डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल किंवा जे काय आपलं प्लॅन असतं ते, तर तिथे आपल्याला सारखं डाएटचं बर्डन की बाबा मला डाएट करायचंय, माझा बुडतो डाएट, असं नाही करायचं. यू हॅव टू एन्जॉय दॅट हा. वेकेशन. मग ऑलवेज लक्षात हम्म. ठेवायचंय की आता पण तुला एक लक्षात आलं असेल की 1-2 दिवस जर डाएट आपला जर डिस्टर्ब झाला तर हम्म. तात्पुरतं म्हणजे ब्लोटेड वजन किंवा वॉटर टेन्शनमुळे दाखवतो, पण लगेच म्हणजे कपल ऑफ डेज मध्ये पुन्हा आपला तो नंबर येतो स्केलवरती. हो. हो. 2-3 डेजने असा फरक पडत नाही, पण जेव्हा आपण 7 डेज विदाऊट म्हणजे जे आता मी सांगितलेले आहेत ते टायमिंगचे रूल्स किंवा पोर्शन कंट्रोलचे रूल्स किंवा हे सगळं काहीही ते न करता आपण काही खाल्लंय, तर त्या केसमध्ये आपलं वजन हम्म. एका आठवड्यामध्ये किती वाढतं, तर 700 ते 800 ग्रॅम फक्त वाढतं. ओके, ओके. त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही. हा, जर समजा आपण टू ओके. वीक्स साठी वेकेशनवर गेलोय किंवा 2 वीक्सचे काही हॉलिडेज वगैरे आहेत, तर त्या ठिकाणी मॅक्सिमम 1.5 किलो वाढणार. जर एक अच्छा. महिन्यासाठी आपण गेलोय तर मॅक्सिमम 2 ते 2.5 किलो वाढणार. तर ऑलवेज आपली स्ट्रॅटेजी ओके. अशी असायला हवी की जर आपलं प्लॅन आहे की मे महिन्यामध्ये मला वेकेशनला जायचंय, मस्त मला एन्जॉय करायचंय, तर त्या केसमध्ये हम्म. ऑलवेज किमान लाईक 1 ते 2 मंथ आधी आपली तयारी पाहिजे की जो आपला करंट नंबर आहे तो साधारण 1 to 2 किलोजनी मागे घ्यायचा. आणि मागे कसा घ्यायचा तो आपल्याला माहित हा. आहे की डाएट मध्ये जे काय हो. आपण प्रोटोकॉल फॉलो करतो तो त्या पद्धतीने आपण ते हम्म. करू शकतो. म्हणजे वेकेशनला जाण्याआधी साधारण 1 मंथ, ओके. तर 1 मंथ जरी आपण डाएट प्रोटोकॉल फॉलो केला म्हणजे फॅट लॉस डाएट प्रोटोकॉल, तर आपलं ते काय जे काही करंट नंबर आहे, लेट्स से की नाव यू आर मेंटेनिंग ऍट 60, सो तो नंबर आपण 1-1.5 किलोने जरी मागे आणला, लेट से 58 और 59 पर्यंत जरी आणला, अँड म्हणजे समजा आपण वेकेशनला गेलो, तर त्या केसमध्ये जर आपले काही चेंजेस जरी झाले आणि एखादं किलो जरी वाढलं तरी तो डिफरन्स मेकअप होईल. आणि मग पुन्हा टेन्शन हा. आपल्याला येणार नाही की बाबा आल्यानंतर अरे आता 60चं 62 झालं, मग टेन्शन आता की हा नंबर हम्म. कसा आता मागे घेणार. ओके, तर ऑलवेज ही हा. स्ट्रॅटेजी असली पाहिजे, स्मार्ट स्ट्रॅटेजी. अदरवाईज 2-3 दिवसांनी हा. एवढा फरक पडत नाही, आपण ते अनुभवलेलं आहे की इतकं काही मॅनेज हो. होतं. राईट. हो. आणि हो. कसं आहे ना की कुठल्याही ठिकाणी आपण जातो फिरायला वगैरे, तर त्या ठिकाणी आपल्याला एन्जॉय करायचं, तिथलं काहीतरी डेलिकसी खायची असते किंवा काय वगैरे ना, तर ते बर्डन कधीही मनावर हम्म. ठेवायचं नाहीये. ऑब्विसली आहे की आता आपण जेव्हा हे काय डायट जर्नीमध्ये शिकलोय की पोर्शन कंट्रोल हा प्रत्येक ठिकाणी येणार आहे, की आपल्याला आधीसारखं माइंडलेस इटिंग किंवा खूप सारं खायला आवडते म्हणून असं नाही करणार आपण. कारण आता आपले म्हणजे जे हो. म्हणतो ना की बॉडीने एक चांगलं एक स्टेट अडॉप्ट केले, तर ती हो. स्टेट सोडायची नाही. अशा पद्धतीने आपण वेकेशन्सला प्री प्लॅन करू शकतो वेट मॅनेजमेंट. ओके.